टँट्रम्स. हॅलो, आजीची तब्येत कशी आहे? एकदम ओके. सकाळी उठल्यापासून फिल्मी वागणं सुद्धा सुरू झालंय तिचं. तुझ्या आजीच्या उत्साहाला ना खरंच मानलं पाहिजे. अरे एवढ्या गरमीत सुद्धा 2-2 चादरी घेऊन झोपली होती का? तर थंडी वाजते म्हणून. आणि सकाळी उठून काय म्हणते मला, नमा ऐक ना, जरा पटकन 2 आईस्क्रीम घेऊन ये ना, आपल्याला खूप उकडतंय. तर काय म्हणायचं हिच्या मागण्याला. आता तिच्यासाठी ज्यूस तयार केलाय मी. त्या आईस्क्रीम वरून कसं बसं ज्यूसवर आणलंय मी. इट्स ओके. अगं त्या किती हसत खेळत राहत आहेत, हेच तर इम्पॉर्टंट आहे ना. हा, म्हणजे ते म्हणतात ना, ओल्ड एज इज न्यू चाइल्डहुड. तसं आमच्या चाइल्डहुड मध्ये आम्ही असं वागलो असतो ना, हिनेच पहिले फटकावलं असतं आम्हाला. तू खूप फनी आहेस यार. बाय द वे, तुझे ताई आणि जीजू गेले का? हो. कमाल. मग मी येतो आता घरी. हॅलो, म्हणजे आता मला काम आहे आणि कामाच्या वेळेस ना कामा आधीच सांगतो, नाही तर उगाच ना लोक मला काम चुकार म्हणतील. हा, चल 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 चल, मी ठेवतो आता फोन ठेवतो. हॅलो, सर्किट आहे का? जैन बॉस. जैन बॉस. जैन बॉस. कोणाशी बोलतोयस टेक्नो? ते मित्राचा फोन होता बॉस, बाकी काय नाही. अच्छा, फेक पनीर बद्दल काही अपडेट? हो हो बॉस, सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा. बॉस, ही डिस्ट्रीब्युटरची लिस्ट आहे. हे पनीर रोज जिम पासून डेअरीज, हॉटेल्स, छोटी दुकानं असं सगळीकडे सर्क्युलेट होतं. जवळपास दिवसाला 800 ते 900 किलो पनीर विकलं जातं. पण पनीर हे फक्त डेअरी प्रोडक्ट आहे. त्यासाठी एवढी भेसळ करण्याची काय गरज आहे? काय मिळतं त्यांना? ऑफकोर्स प्रॉफिट. जिथे ओरिजिनल पनीर 10% प्रॉफिट देतं, तिथेच हे फेक पनीर 35% प्रॉफिट देतं. त्यात मॅन्युफॅक्चरर पासून ते रिटेलरपर्यंत पूर्ण सप्लाय चेनचा प्रॉफिट मार्जिन वाढतो. म्हणजे एका मॅन्युफॅक्चररला दिवसाला 56,000चा प्रॉफिट होतो. म्हणजे महिन्याचे 16,80,000 आणि वर्षाचे 2 कोटी रुपये. डेअरी बिझनेससाठी हा खूप मोठा प्रॉफिट आहे बॉस. आणि हे फक्त एका मॅन्युफॅक्चररचं झालं. असे अजून बरेच असतील, आपल्याला माहीत सुद्धा नाही. एवढा मोठा तर कॉर्पोरेट कंपनी सुद्धा पॅकेज नसतं बॉस. थोड्याफार पैशांसाठी सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळतायत. गेल्या 3 महिन्यात फूड पॉयझनिंगच्या केसेस 3 पटीनं वाढल्यात. हो ना, कालच बायको सांगत होती मला, ते मेवण्यात सुद्धा झालंय काहीतरी असंच पनीर खाऊन. बॉस, हे वेळीच थांबवायला पाहिजे आपण. कत्रीकडनं काही माहिती मिळाली? हो, हे बघा, 100 वर्ष आयुष्य आहे याला. बोल कत्री. बॉस, आपल्या बंटरने टीप दिली होती. भिवंडीमध्ये अशा काही फॅक्टरी आहेत जिथे खोटं पनीर बनवलं जात आहे. टीप एकदम करेक्ट होती बॉस. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय, तो बघून घ्या. हां. गुड जॉब कत्री. इतकंच नाही बॉस, इथे खूप जास्त प्रमाणात युरियाचा साठा आहे. हा स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात चाललाय, यावरून हे सिद्ध होत आहे. ठेवतो.